रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण सध्या पंढरीच्या वारीच्या रूटवरती आहोत आणि आत्ताच जस्ट अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला. त्यामध्ये सर्व काही जळून खाक झालं, परंतु भगवद्गीता मात्र जशाला तशी राहिलेली आहे. ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करतो आपण. सध्या आम्ही शिखर शिंगणापूरच्या परिसरामध्ये आहोत. बाजूला तळ्यावरती आमचे सगळे जे वारकरी मंडळ आहे ते आंघोळ वगैरे करत आहेत. आम्ही गावाकडून गाडी तयार करून घेतली. गणपतराव जाधव यांनी आम्हाला गाडीची जी डागडुजी होती ती करण्यासाठी सहकार्य केलं, मदत केली. त्यांच्या सहकार्यातून गाडी आम्हाला व्यवस्थित करता आली. गाडीला 2 मजले करायचे होते आणि टेक्निकली अडचणी होत्या, त्या त्यांनी सोडवल्या. त्यानंतर मुस्लिम समाजाचे रोप म्हणून आहेत आटोळचे, त्यांची ही गाडी आहे, त्यांचंही बऱ्यापैकी सहकार्य लागतं आहे. आणि हा प्रवास करत करत आम्ही वाटेमध्ये दुपारी थोडंसं जेवण वगैरे करून पंढरपूर या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि पुढे आता पुढल्या प्रवासाला निघालो. तर आळंदीला मुक्कामाला जाऊ आम्ही आणि 19ला माऊलीचं प्रस्थान होईल. आता ज्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं आपण या वारीमध्ये आलो आहे, तो विठ्ठलाचा अवतार हा साक्षात श्रीकृष्णाचा आहे. अवतार म्हणण्यापेक्षा विठ्ठल हे श्रीकृष्णच आहेत. विष्णूच्या अवतारामध्ये राम आले, कृष्ण आले, हे अवतार झाले, परंतु विठ्ठल हा स्पेशली अवतार नाही. तर कृष्ण ज्यावेळेस या दंडीवरामध्ये रुक्मिणीच्या शोधामध्ये आले आणि इथंच पुंडलिकाची सेवा पाहून ते मूर्तिरूपानं पाषाण रूपाने या ठिकाणी स्थिर झाले. त्यांचं आपण आता विठ्ठल म्हणून दर्शन घेतो आहे. तर त्याच कृष्णांनी जी भगवद्गीता सांगितली, त्याचं ज्ञान घेऊन आज हे जग चालतं आहे. ती भगवद्गीता अहमदाबादमध्ये जे विमान दुर्घटना घडली, ज्यामध्ये 1000 अंश सेल्सिअस तापमान होतं, ज्यामध्ये लोखंडसुद्धा वितळतं, इतक्या प्रचंड अशा तापमानामध्ये सर्व काही जळून खाक झालं. विमानाचा सुद्धा बोगदा होऊन गेला, माणसं जळून गेले. त्या ठिकाणी त्या कागदापासून ही भगवद्गीता बनली आहे. ती भगवद्गीता तरली, हे विशेष आहे. हे विशेष आहे. ह्याच्या पुढे जाऊन पाहायचं म्हटलं तर हे आपल्याला मान्यच करावं लागेल की परमेश्वराचं अस्तित्व आहेच. ज्या लोकांना ते मान्य नाही त्यांच्यासाठी सांगावं असं वाटतं. ज्या लोकांना मान्य आहे ते मानतातच, काही विषय नाही. परंतु भगवद्गीतेचा जो वरचा पहिला पेज आहे, थोडा बहुत असं कटला गेला, जळला गेला. थोडंसं एवढी प्रचंड जाळ झाला होता, त्याची थोडीशी फक्त वरल्या पेजला लागली, परंतु आतमध्ये कुठंही एक पेजसुद्धा ह्या भगवद्गीतेत जळलं नाही. हे ह्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा तर काय, हा चमत्कारच आहे ना. आणि ह्याची एक चर्चा मीडियामध्ये, देशभरामध्ये, जगभरामध्ये सुद्धा आता होणारच आहे. कारण ज्या ठिकाणी सगळं काही जळून गेलं त्या ठिकाणी ही भगवद्गीता धरली. आणखी एक गोष्ट या ठिकाणी चमत्कारी घडलेली आहे. एक व्यक्ती यातून वाचला आहे. सर्व काही नष्ट होऊन गेलं, ती एक व्यक्ती असला तर त्याची सुद्धा अशी माहिती मिळते की ज्या ठिकाणी अपघात वगैरे झाल्याच्यानंतर किंवा इमर्जन्सीमध्ये बाहेर पडण्यासाठी जे डोर असतात, या ठिकाणी त्यांनी ती सीट घेतली होती. आणि ज्या वेळेला विमान आता खालती चालल्याने काही दुर्घटना घडणार असताना भासलं, त्यावेळेला त्यांनी त्या इमर्जन्सी एक्झिटचा वापर करून ते बाहेर उडी मारली. लागलीच काही सेकंदामध्ये ते विमान पुढे इमारतीला जाऊन आदळलं. तो एक व्यक्ती त्या ठिकाणी वाचला आहे. हा सुद्धा एक प्रकारचा चमत्कारच आहे. मग आपण आता सध्या आळंदीच्या वारीच्या रूटवरती आहोत. एक 18 दिवस हा प्रवास आहे, 19 ते 6पर्यंतचा. आणि गावापासून निघाल्यापासून गावाकडे पोहोचण्यापर्यंतचा कमी अधिक 21-22 दिवसाचा हा प्रवास आपण सर्वजण करतो. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होण्यासाठी आपण इकडे आलेले आहोत. तर ह्या पूर्ण वारीमध्ये आम्ही सर्वच जण, जे कोणी आले असतील ते सर्वच जण लीन होऊन ह्या संसारापासून थोडंसं अलिप्त होऊन पूर्णपणे एवढे 20-22 दिवस जर भगवत भक्तीमध्ये घातले, एकमेकाला समजून घेण्यामध्ये घातले, तर निश्चितपणे ह्या वारीचा फायदा होईल. आणि परमेश्वराचं अस्तित्व आहेच हे कळण्यासाठीचं मग तुम्हाला एक उदाहरण दिलं. आता हा आमचा प्रवास पुढे चाललेला आहे. प्रत्येक दिवशी आपल्याला ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडत राहतील आणि त्याचा लाभ सर्वांना घेता येईल. श्रीकृष्ण मंदिर देवस्थान उजरमच्या वतीनं आपण ही वारी काढतो. 25-30 वर्षापासूनची वारीची परंपरा आहे.
आणि श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ह्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा ह्याची माहिती मिळेल. एन के जाधव उजलमकर यावरती सुद्धा आपल्याला आधीमध्ये काही ह्या संदर्भातले व्हिडिओ टाकता येणार आहेत. तर आता ह्या वारीवरचे वेगवेगळे चांगले वाईट प्रसंग, घटना आणि याचं महत्त्व सांगत आपल्याला 7 तारखेपर्यंतचा प्रवास करायचा आहे. त्याचे व्हिडिओ वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पडतील. परत भेटू. रामकृष्ण हरी.